हा विद्यार्थी हुशार आहे आणि तो विद्यार्थी ढ आहे असे आपण सतत ऐकत असतो. तर हा विद्यार्थी हुशार आहे हे आपण कशावरून ठरवतो आणि तो विद्यार्थी ढ आहे आपण हे कशावरून ठरवतो? तर हे आपण ठरवलेलं हुशार आणि ढ हे वास्तव आहे की आपली कल्पना आहे, यावर आपण थोडीशी चर्चा करू. माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र, जसा आपण ज्या रस्त्याने चालत असतो हा रस्ता एकदम सरळ नसतो. हा वेडावाकडा असतो, चढ उताराचा असतो. त्याच्यामध्ये दगड असतात, त्याच्यामध्ये कधी काटे असतात, त्याच्यामध्ये खड्डे पडलेले असतात. जसा आपण चालणारा रस्ता ज्या पद्धतीनं असतो तसाच अभ्यासामध्ये सुद्धा अनेक चढ उतार असतात. हे प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे. माणसाचं जीवन जगत असतानाही त्याच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार येतात, सुख येतात, दुःख येतात. काही नवीन नाती निर्माण होतात, काही नाती संपून जातात. असं जीवनामध्ये जसे चढ उतार चालत असतात, जीवनामध्ये जसं सुख दुःख चालत असतं तसं तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा अनेक चढ उतार आहेत. मग एखाद्या विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये जर सातत्य नसेल, एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यासामध्ये लक्ष नसेल, लक्ष लागत नसेल, तर त्याला ते संबंधित विषय किंवा ते संबंधित पाठ किंवा त्या पायाभूत संकल्पना त्या समजत नाही. मग त्या समजत नसल्यामुळे त्याला आईवडील किंवा शाळेतले मित्र किंवा शाळेतील शिक्षक त्याला काही प्रश्न विचारतात. मग तो त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे समाजातील अनेक घटक ठरवत असतात की अरे हा प्रश्नाचे उत्तर देत नाही म्हणजेच हा ढ विद्यार्थी आहे असं आपण समजत असतो. परंतु विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला उदाहरण हे स्पष्ट करून सांगतो की ढ असणे हा विषयच मुळात काल्पनिक आहे किंवा हुशार असणे हा विषयसुद्धा काल्पनिक आहे. तर मित्र, मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. जर एखादा चित्रपट आपण बघितलाच नाही आणि त्या चित्रपटावर जर आपल्याला कोणी प्रश्न विचारले, समजा उदाहरणार्थ भारतामध्ये खूप म्हणजे एकदम चर्चित असा जुन्या काळातला एक चित्रपट होता, त्याचं नाव होतं शोले. खूप लोकांनी जुन्या काळामध्ये तो बघितला आणि आजही दूरदर्शनवर किंवा कुठल्याही चॅनलवर जर शोले नावाचा चित्रपट आला तर तो आपण आवर्जून बघतो. त्याच्यामधले संवाद, त्याच्यामधली गाणी, त्याची कथा, तर हे सगळं आकर्षक आहे, त्याच्यामुळे तो बघतो आपण. मग त्या चित्रपट बघितल्यानंतर ज्या व्यक्तींनी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी शोले नावाचा चित्रपट बघितलाच नाही आणि त्याला जर आपण विचारलं की बा त्या चित्रपटामध्ये खलनायक कोण आहे, त्या चित्रपटामध्ये नायक कोण आहे, त्या चित्रपटामध्ये सहनायक कोण आहे, त्या चित्रपटामध्ये नायिका कोण आहे, मग आणखी इतर सहाय्यक कलावंत कोण आहे, त्या चित्रपटामध्ये गाणी कुठली आहेत, त्या चित्रपटामधले संवाद कुठले आहेत, त्या चित्रपटामध्ये कुठले प्रसंग आहेत, त्या चित्रपटाची सुरुवात कशी होते, त्या चित्रपटाचा मध्य कसा होतो, त्या चित्रपटाचा शेवट कसा होतो, हे जर त्या एखाद्या चित्रपट न बघितलेल्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला हे प्रश्न विचारले तर तो एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मग याचा अर्थ तो ढ आहे असं नाही. मग त्यांनी चित्रपट बघितलेला नसल्यामुळे तो एकही प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. पण त्याच विद्यार्थ्याला किंवा त्याच व्यक्तीला जर आपण एकदा किंवा 2 वेळेस किंवा 3 वेळेस तो चित्रपट दाखविला आणि त्या चित्रपटाच्या संदर्भात जर काही प्रश्नाचे उत्तर विचारले तर तो 80-90% त्या चित्रपटाच्या अनुषंगानं त्याची उत्तरं बरोबर देऊ शकेल. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की अभ्यासामध्ये सुद्धा काही मूलभूत संकल्पना आहेत. तर त्या मूलभूत संकल्पना स्पष्टच झाल्या नाही तर त्या मूलभूत संकल्पनावर आधारित असणाऱ्या पुढच्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजत नाही आणि ही एक शृंखला तयार होते न समजण्याची. मग सतत म्हणजे त्याला जर समजा उदाहरणार्थ त्याला बेरीज समजली नाही
तर त्याला गुणाकार नक्कीच येणार नाही. त्याला वजाबाकी समजली नाही तर त्याला भागाकार येणार नाही. मग त्याही अगोदर एक गोष्ट आहे की त्याला अंकज्ञानच जर नसलं तर त्याला बेरीज वजाबाकी येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुणाकार आणि भागाकार जर यायचा असेल किंवा तो सोडवायचा असेल, तो सोडवला गेला असं आपल्याला वाटत असेल, सोडवला गेला पाहिजे असं जर वाटत असेल, तर त्याला बेरीज वजाबाकी येणं आवश्यक आहे. आणि जर त्याला बेरीज वजाबाकी आली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या विद्यार्थ्याला अंकज्ञान असणं आवश्यक आहे. किमान त्याला 100पर्यंत अंकज्ञान असणं आवश्यक आहे. पण त्याही खाली एक स्टेप आहे की त्याला 100पर्यंत अंकज्ञान असण्याच्या अगोदर त्याला 1 ते 10पर्यंत अंकज्ञान असलं पाहिजे. मग त्या अंकज्ञानाच्या अगोदरही एक स्टेप आहे की एक म्हणजे काय, किंवा हा एक पेन आहे, हा एक खडू आहे, हे एक पुस्तक आहे, ही एक वही आहे, त्याची एकची संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे. मग 1 आणि 1 2 होतात तर त्याला ते उदाहरण त्याला ते समजून सांगता आलं पाहिजे की बा हा एक खडू आहे आणि हा दुसरा खडू आहे. तर 1 खडू आणि हा दुसरा खडू हे झाले 2 खडू. तर असं उदाहरण त्या संकल्पना त्या विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट झाल्या पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्याच्या संख्या ज्ञानाच्या संकल्पना अगोदर स्पष्ट झाल्या पाहिजे. त्यानंतर संख्या ज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर 1 ते 10पर्यंत त्याला अंक समजले पाहिजे. 1 ते 10पर्यंत अंक समजले त्यानंतर त्याला त्या दशकाच्या पटीतले अंक समजलं पाहिजे. म्हणजे 11 ते 20, 21 ते 30, तसं किमान 91 ते 100पर्यंत त्याला अंक समजले पाहिजे. मग त्याला अगोदर 1 अंकी बेरीज, मग 2 अंकी बेरीज, मग 1 अंकी 2 अंकी बिना हातच्याची बेरीज, मग 2 अंकी हातच्याची बेरीज, असं हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याला आपल्याला समजून सांगावं लागेल. आणि अशा पद्धतीनं समजून सांगण्यासाठी जर आपण अयशस्वी ठरलो तर त्याचा गणित विषय हा कच्चा राहील. मग आपण त्याला म्हणू अरे हा ढ आहे. म्हणजे आपण त्याला ढ म्हणणारे आपल्या संकल्पना स्पष्ट नाही. त्यामुळे मी तुम्हाला विद्यार्थी मित्र एक सांगू इच्छितो की कुठलाही विद्यार्थी हा ढ नसतो. प्रत्येक विषयाच्या ह्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. म्हणजे मराठीच्या संकल्पना वेगळ्या, भाषेच्या इंग्रजीच्या, त्याच्यानंतर हिंदीच्या, याचा बेसिक असतं, संकल्पना असतात, त्याला पाया असतो, त्या विषयाला प्रत्येक विषयाला पाया असतो, बेस असतो. गणिताच्या संकल्पना वेगळ्या, विज्ञानाच्या संकल्पना वेगळ्या, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामाजिक शास्त्रांच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. तर ह्या संकल्पना ह्या समजल्या पाहिजेत. या ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कन्सेप्ट, हे कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं जर आपल्याला सांगायचं असलं तर मराठीमध्ये अक्षर आहेत, मूळ अक्षर आहेत, काही स्वर आहेत ते आपल्याला समजले पाहिजे, की व्यंजन आहेत ते आपल्याला समजले पाहिजे, काना, मात्रा, विलांटी, उकार, मग जोड शब्द, मग त्याचे अर्थ. हे सगळं इंग्रजी असो, मराठी असो, हिंदी असो, याच्यामध्ये हे सगळं शब्द आणि त्याचे अर्थ हे आपल्याला कळले पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी आहे की रीडिंग विथ अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. म्हणजे वाचत असताना ते समजलं पाहिजे. आता ते कसं समजतं की जसं आपण जेवण करत असताना तो घास बारीक चावतो, तो खूप बारीक चावतो. जुने लोक असे म्हणतात आपण 32 वेळाच घास चावला पाहिजे, त्यानंतर आपण तो गिळला पाहिजे. म्हणजे त्या 32 वेळेस चावल्यामुळं त्याच्यामध्ये पचन संस्थेसाठी उपयोगी असे घटक त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि मग ते पचन सोपं जातं. जर आपण पूर्ण घास तोंडामध्ये घेतला आणि तो गिळून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो आपल्या घशामध्ये अडकेल, आपल्याला ठसका लागेल. तसं ते शक्य होणार नाही. तर तसंच या अभ्यास करताना प्रत्येक विषयाच्या संकल्पना आपल्या स्पष्ट झाल्याच पाहिजे. जर त्या संकल्पना स्पष्ट होत नसतील तर निश्चितच तो विषय आपला कच्चा राहणार आहे. तर याच्यामध्ये रीडिंग विथ अंडरस्टँडिंग, आता ज्या लँग्वेजेस आहेत, ज्या भाषा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला रीडिंग विथ अंडरस्टँडिंग करावं लागेल. जे आपल्याला विज्ञान आहे त्याच्यामध्ये रीडिंग विथ अंडरस्टँडिंग करावं लागेल. जे म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला रीडिंग विथ अंडरस्टँडिंग करावं लागेल. तर रीडिंगची एक पद्धत आहे मित्र की प्रत्येक वाक्य हे शब्दांचं बनलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ
की माझे नाव शिवाजी आहे. तर जर समजा माझे नाव एवढंच समजलं आणि पुढचं ते वाचलंच नाही आपण, तर आपल्याला काही कळणार नाही माझे नाव काय नेमकं. समजा माझे नाव शिवाजी असं आहे ते वाचलंच नाही आपण, तर माझे नाव शिवाजी आहे का नाही, किंवा माझे नाव नेमकं काय मग, म्हणजे आपल्याला त्या वाक्यामधला एखादा शब्द जरी आपला सुटला किंवा मिस झाला तर ते वाक्य आपल्याला समजणार नाही. तर आपण कुठलंही वाक्य वाचत असताना आपल्याला प्रथम काय करावं लागेल की त्या वाक्यामधला पहिला शब्द त्याची लिंक दुसऱ्या शब्दाशी जोडावं लागेल, दुसऱ्या शब्दाची लिंक तिसऱ्या शब्दाची जोडावं लागेल, तिसऱ्या शब्दाची लिंक चौथ्या शब्दाशी जोडावं लागेल, चौथ्या शब्दाची लिंक पाचव्या शब्दाशी जोडावं लागेल. असं आपल्याला त्या वाक्यामध्ये म्हणजे प्रत्येक अनुक्रमे शब्दांच्या लिंक त्या पूर्णविरामपर्यंत आपल्याला जोडावं लागते. त्यावेळेस आपल्याला पूर्ण त्या वाक्याचा अर्थ समजेल. मग त्या जर वाक्याचा आपल्याला अर्थ समजला तर आपण दुसरं वाक्य वाचतानाही आपण त्याच पद्धतीनं त्या शब्दांची लिंक लावत ते वाचलं पाहिजे. मग समजा 10 वाक्य आहे, मग ते 10 वाक्य एकदा आपण वाचले, आपल्याला त्याच्यातलं काही कळलं नाही, मग आपण परत ते रिपीट वाचायचं. मग पहिलं वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक शब्दाची लिंक लावून त्याचा अर्थ समजून घ्यायचा. त्याचा अर्थ समजला की दुसरी ओळ वाचायची, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी अर्थ लावायचा. दोन्ही ओळी समजल्यानंतर तिसरी ओळ वाचायची आणि तिसऱ्या ओळीचा अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे पहिल्या ओळीचा अर्थ दुसऱ्या ओळीशी लावायचा, दुसऱ्या ओळीचा अर्थ तिसऱ्या ओळीशी लावायचा. असा प्रत्येक ओळीची लिंकिंग लावत त्याचा अर्थ समजून घेत आपल्याला रीडिंग विथ अंडरस्टँडिंग करायचं. आणि मित्रहो, अशा पद्धतीनं जर आपण वाचन केलं आणि याचा सतत सराव करत राहिलो तर निश्चितच आपल्याला ते जे घटक आहे, त्याचे उपघटक आहे, ते धडे आहेत, ते आपल्याला समजतील. आणि ते आपल्याला एकदा का समजले तर मात्र आपण त्या पाठामध्ये विचारलेल्या प्रत्येक संकल्पनावर प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपण देऊ शकतो. एवढं सोपं आहे मित्र. परंतु काय होतं की अनेक वेळा आपण काय करतो की आपण सोप्या गोष्टी सोडून देतो आपण आणि कठीण गोष्टीच्या मागे लागतो. तर मित्र, हे अशा पद्धतीनं जर अभ्यास केला तर कोणी आपल्याला ढ म्हणणार नाही. म्हणजे ढ म्हणणे हे चुकीचंच आहे, कारण कोणीही ढ नसतं. कारण नॅचरली निसर्गतः आपल्या शरीरामध्ये म्हणजे जो मेंदू आहे, तर या मेंदूचे प्रत्येकाचा मेंदू सारखाच असतो, फक्त त्याचा उपयोग आपण कसा करतो यावर त्याचा म्हणजे आपली हुशारी किंवा ते सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळं आपण अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि अभ्यास करताना रीडिंग विथ अंडरस्टँडिंग केलं पाहिजे. तर मित्र, काही जे विषय असतात हे प्रॅक्टिकलचे विषय असतात. जसं आपण आता बुद्धिमत्ता चाचणी तर आता याच्याशिवाय नोकरीच लागू शकत नाही, कारण हे महत्त्वाचा विषय. तर बुद्धिमत्ता चाचणीचं आपण नवोदयमध्ये किंवा 5व्या वर्गामधल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्याची सुरुवात होते. तर त्यानंतर NNMS आहे, त्याच्यानंतर RTSC आहे, त्याच्यानंतर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहे, स्टेट टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहे, त्यानंतर 8व्या वर्गाची स्कॉलरशिप्स आहेत. म्हणजे अशा सगळ्या परीक्षेमध्ये त्या आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि मित्र, बुद्धिमत्ता हा प्रॅक्टिकल विषय, गणितासारखा. गणित हा प्रॅक्टिकल विषय आणि विज्ञान हा प्रॅक्टिकल विषय. आणि गणित, विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी जर सोडली तर इतर विषय रीडिंग विथ अंडरस्टँडिंग करून ते आपण समजून घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला अभ्यास समजेल. आणि तुम्हाला अभ्यास समजला तर तुम्हाला विद्यार्थी मित्र कोणीही ढ म्हणणार नाही किंवा कोणाची तुम्हाला ढ म्हणण्याची हिंमत होणार नाही. या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्र, आपल्याला अभ्यास आपल्या देशाची सेवा करण्यासाठी करायचा आहे. देशसेवा म्हणून अभ्यास करा, म्हणजे तुमचं मन अभ्यासामध्ये लागेल. तुम्हाला परत एकदा अभ्यासाच्या शुभेच्छा. आणि एवढं माझं म्हणजे अभ्यास कसा करावा याबद्दल तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. विद्यार्थी मित्र, कामाला लागा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.